आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी. मगर मोठा लागलाय जरा दादाची परीट. येस सर. विशाल मगर. महेश मगर. येस सर. शिरोकडे. येस सर. अक्षय मगर. येस सर. माधव कदम. येस सर. रोहित कदम. येस सर. श्रीराम मगर. येस सर. जमीन मगर. येस सर. दिलीप सावंके. येस सर. समाधान मते. येस सर. बैरू मगर. येस सर. सचिन मगर. येस सर. मगर. श्रीधर मगर. येस सर. लखन सुरवशे. येस सर. शुभांगी सुनील मगर. शुभांगी समाधान मगर. शुभांगी तरडे. सोनाली मगर. माधुरी मगर. मंजू कोरेकर. मंजू कीर्ती शिंदे. स्वाती मगर. वंदना शिंदे. लक्ष्मी शिंदे. साधना मगर. रुक्मिणी माळे. शुभांगी मगर वर आपण. बऱ्याच 17 वर्षानंतर आपले सर्व मित्रमैत्रिणी, तुमचे माझे विद्यार्थी त्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. त्या निमित्तानं सगळ्याची नव्यानं ओळख 17 वर्षानं झालेली आहे. बरेच जण वेगवेगळ्या फील्डमध्ये, कुणी उद्योगपती, कुणी शेतकरी, कुणी नोकरी करत असतात. पण आज या गेट टुगेदरच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत आणि हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. एवढे बोलून माझे प्रास्ताविक संपतो. हार्दिक स्वागत करून पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. यामध्ये प्रथम आपण प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रत्येकाचं नाव घेण्यात येईल. त्यांनी समोर येऊन 2 शब्द का ना आपले शाळेबद्दल, आपल्या आठवणीबद्दल मला नामस्मृती दिले आणि सध्या निवांत आहे आपण. काहीच करत नाही मी काम धंदा निवांत.
बाकी काय व्यवसाय वगैरे काय करत नाही सध्या तर निवांत आहे चार काय येते पण चार त्याचा आपला काय संबंध नाही दहा करतोय का? लग्न अगोदरच्या आता दीपाली सोमनाथ करते. मी वाळूज मध्ये राहते आणि मशीन काम करते घरी. आदरणीय शिक्षक वर्ग आणि मित्र मैत्रिणी, आपले 2008 ची बॅच सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना हा कार्यक्रम पार पाडायचा आहे आणि सगळ्यांना सोबत आले, सोबत एन्जॉय करा, सगळ्यांनी आनंदात हे करा. आणि आपलं म्हणलं तर सगळे एकत्र आले आणि एकत्र याचा सगळा कटाटोप केलेला आहे. आणि या कटाटोपामध्ये सगळे कोण व्यवसाय करतात, कोण हे करतात, ते करतात, तरी पण वेळात वेळ काढून सगळे हजर झाले. कोण आले नाहीत जे त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हणलं तर आता सागर मगर पण आलेला आहे. वेळात वेळ काढून सगळ्या मुली आले आणि येण्याचं कारण म्हणजे आपले सगळे एकत्र व्हायचे. आता 17 वर्ष पूर्ण झाले. आता ह्याच्या पुढे येईल नाही येईल काय माहित नाही, पण हे आले खूप छान झाले. सगळ्यांचं नियोजन केलंय, सगळे आलेत म्हणजे काय तर असेल आपलं वर्गातले मित्र मैत्रिणी, कुणाचा जुना अनुभव, नवीन अनुभव, कुणाचं काय चाललंय काय नाही हे सगळं करून आले. म्हणजे आता आपले म्हणलं तर आता ह्याच्या पुढे येतील नाही येतील काय माहित नाही, पण आले एन्जॉय करा जरा हे करा. आणि आताचा युग म्हणजे मोबाईल चालू आहे आणि ह्या मोबाईलच्या आपला युग होता बिना मोबाईलचा. आपले जीवन कसं होतं ना आताचं जीवन कसं. मला परवा दिवशी काळे सर बोलले की सगळे मुले होत्या, पण सगळे मुले आल्यानंतर ह्याचं नाही की आताचं सगळं डिजिटल चालू आहे, अगोदरच नव्हतं. आताची मुलं आपल्यासारखं एन्जॉय करू शकत नाही. आणि आतापर्यंत आता सगळ्याचे आपले लग्न झालेत, सगळ्यांनी 32 पार केलेत. कोणाचे झालेत कोणाचे झाले नाहीत, मुले बाळ आहेत कोणाला हे नाही. आणि हे म्हणलं तर आपलं सरांनी पण आपल्यावर संस्कार केले. आपण आता सगळेच मित्र मैत्रिणीवर बोलतो, पण मी ह्या जरा वेगळ्याच विषयावर बोलणार. सरांनी संस्कार कसे केले तसे आपण पण आपल्या मुलावर संस्कार करावे. त्यांना मोबाईल नाही द्यायचा, बिना मोबाईलचं कसं येत हे करायचं, हे सगळं करून आणि आपल्या मुलांवरती त्यांना काय व्हायचंय हे होऊ द्या. आपण जबरदस्ती ह्याला या शाळेत टाकले म्हणजे आपण पण त्या शाळेत टाकाय असं नाही. त्यांना कोणती आवड आहे ते करू द्या, त्यांना त्यांच्यावर असे करून. आता आपल्या आई वडिलांनी हे केलं, आपल्याला गरीब परिस्थितीने हे केले, आपण कुठल्या ह्याच्यातून कुठे गेलोय. आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं नाही पण आपण शिकलो. पण आपल्या मुलांना जबरदस्ती करू नका, तुम्ही हेच करा ह्याच शाळेत टाका. पण हे मराठी शाळा इतकी छान आहे, पण आताचे इंग्लिश मीडियमला जास्त टाकतायत. इंग्लिश मीडियमला आता आपलं 32 वर्ष आहे आपलं आणि ह्या जगाला भेडसावणारे आजार पण आपल्याला भरपूर येत आहे. पण आपले पैसा जितका महत्वाचा नसतो त्याच्यामध्ये आपलं शरीर, पैसा हे नसतो. शरीर आता कोणाला बीपी शुगर हे आपल्याकडे येणारच आहे. म्हणून सगळ्यांनी व्यायाम करत राहा. आपलं हे शरीर आहे तेच आपलं आहे, हेच आपलं जीवन आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी आपल्या शरीराकडे बघा आणि आपले मुलं आपण जे करतो तेच आपले मुलं करणार आहे. आपण आपले मुलं करणार आहेत तेच आपले मुलं करणार आहेत. म्हणून आपण जर आहे आणि खास म्हणलं तर आता मैत्रिणीसाठी आपण आपल्या आई वडिलांवर कसे प्रेम करतात तसं आपल्या सासू सासऱ्यावर पण प्रेम करा, प्रेम करा. आणि आपण आता आपल्या आजी आजोबाच्या पाया पडल्या मुलाने आपण आपल्या आई वडिलाच्या पडले तर आपले मुलं पण तेच उद्याच करणार आहे. म्हणून मुलींना पण हे करतो की आपल्या आई वडिलांवर प्रेम करतात तसं सासू सासऱ्यावर पण करा. आपले मुलं तेच करणार आहेत उद्या. आणि हे केल्यानंतर मी माझं एवढं 2 मिनिटाचं मनोगत पूर्ण करतो आणि जाता जाता अजून एक नाव घेऊन जातो शाळेसाठी. मुंबईमध्ये आहे जुहू मॉडर्न हायस्कूलचं नाव घेतो. चंगळ्या बोले मी राजश्री रमेश मदर, लग्न अगोदरची. लग्नानंतर राजश्री श्रीकांत काकडे, मी हाऊसवाईफ आहे. पुढे बोल. आठवण खूप आठवण येते, खूप आठवण येते. काय एक शेअर कर नको की आपल्या ह्या बॅच मध्ये एवढे मुलं सुंदर आहेत की बाबा एकाला हे व्यसन नाही. त्याच्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे.
एवढं बसून मी आहे की चप्पल व्यवसाय करतो निवांत आहे. मुलं पण आहेत ते तरी होतं की मी खूप आगाऊ होते असं तसं मला पण माहिती आहे की मी खूपच आगाऊ होते. तर मला आम्ही सहलीला गेलेलो औरंगाबादला. तर माझी माधुरी सोबत एक आठवण आहे. आता आल्यानंतर मी आले इकडे त्यावेळेस मला होतं की नाही माझी साडी काढून दे. तेव्हा मला आठवते की मी तिचे कपडे घालून गेलेली. तसं अशा काही आठवणी असतात तर आपण खूप पुढे जातो पण आठवणी छोट्या छोट्या असं आठवणीमध्ये राहतात. तर थँक्यू सगळ्यांना. माझा व्यवसाय मी कार मेकॅनिक आहे. आपण गेट टुगेदरसाठी सर्वजण वेळ काढून आलात त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे आणि सरांची पण आहे. सर पण वेळात वेळ काढून इथं आपल्यासाठी आले त्यांची पण मी ऋणी आहे. आणि माझं नाव शुभांगी प्रमोद शेळके. मी हाऊसवाईफ आहे आणि आज खूप छान वाटलं की सगळे 2007-08ची बॅच एकत्र आलो. मला खूप छान वाटलं. थँक्यू. माझं माहेरचं नाव शुभांगी कुमार तडे आणि सासरचं शुभांगी रमेश मगर. मला 2 मुलं आहेत. एक 10वीला आहे एक 8वीला आहे. आणि सगळेजण वेळात वेळ काढून इथं आलेत जमा झालेत आणि धनाजी आणि सोनालीचे सगळ्यात जास्त मी त्यांचे ऋणी आहे कारण त्यांनी वेळात वेळ काढून सगळ्यांना घेऊन इथं आपली सगळ्यांची मैत्री टिकून ठेवले. आज 17 वर्ष झालेत आणि सगळेजण आले त्यांचे आभारी आहे. माझी एक आठवण शाळेत सांगते. आम्ही पोरं खायला जायचं झाड आणि आणखीन काय आठवण दुसरी काय नाही पण शाळेतल्या भरपूर आठवणी त्या काय सांगता येणार नाही. सरांचे पण आभार आहे. सर पण वेळात वेळ काढून. थँक्यू. धन्यवाद. सगळ्या मुली तिकडे जायच्या खाली आणि पोरं काय करायचं पोरीची डबे खायचं. एक दिवस असं झालं मुली पोर आल्याने धनुनं काही लवकर सांगितलंच नाही. पोरी आल्यात आखी चपाती एका बऱ्याच आठवणी आहेत शाळेत. सगळेजण आले त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. विशेष म्हणजे मुलींचं अभिनंदन. पोरं काही गावावर जायत नाही मी आधी पण पोरी बाहेर गावी गेलेल्या असतात आल्यात वेळात वेळ काढून. धन्यवाद. आधी प्रत्येक वेळी सर नसताना करून दाखवत होता. आता सर समोर असल्यामुळे जरा डंपर करून दाखवण्याचा प्रयत्न. सरांची करून दाखवतो. नाव सांग. करतो आणि काय स्पेशल चहा बनवतो. शिव हॉटेलचा चहा कधीही प्यायला या. चहा कसा वाटला? सोनाली शिवाजी मगर. आत्ताचं माझं आहे सोनाली विठ्ठल पवार. मी पुण्यात राहते. अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. असे आमचे हुमरे सर. खास वेळात वेळ काढून आले त्याबद्दल आम्ही सर्व मित्रमैत्रिणी तुमचे ऋणी आहात. आणि यातून म्हणजे ज्यावेळेस सर सांगत होते त्यावेळेस आम्हाला त्याची शिक्षणाची किंमत कळाली नाही. त्यावेळेस खेळ मजा मस्ती याच्यामध्येच आम्ही हे केलं. पण ज्यावेळेस सगळं झालं माझं लग्न झालं मुलं झाली मला म्हणजे सगळं मी सेटल झाले त्यानंतर मी गेल्या वर्षी 2023 मध्ये 12वीला परत एकदा ऍडमिशन घेतलं. आणि त्यावेळेस म्हणजे वेळ नव्हता. ज्यावेळेस आम्ही शाळेत येतो त्यावेळेस भरपूर वेळ होता पण अभ्यास करायचा म्हणजे हे नव्हतं आमच्याकडे. पण मी एवढं घर म्हणजे मुलं संसार सगळं बघून मी 12वीची परीक्षा दिली. मला 70% मार्क पडले 12वी मध्ये. आणि तिथून ठरवलं की बाबा खरंच आपल्यात काहीतरी आहे म्हणून
केली. FY ला मी ऍडमिशन घेतलं आणि आता मी बालवाडी टीचर आहे आणि फील्ड वर्कमध्ये काम करते मी. तर म्हणजे माझं काम प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन प्रत्येकाचं म्हणजे फॉलोअप घेणं वगैरे आहे असं. तर मी माझं म्हणजे ज्यावेळेस नाही का शिक्षण घेतात त्यावेळेस समजत नव्हते की बाबा खरं हे महत्वाचं आहे असं काहीच वाटत नव्हतं. पण नंतर वेळ निघून गेली. पण अजून पण नाही का मुलींना खरं सांगते की वेळ आहे. शिक्षणाला असं नाही की आट नाही की बंधन नाही. ते आपण पूर्ण म्हणजे जोपर्यंत म्हातारी होतो तोपर्यंत शिक्षण. आणि काही जण राहिले तर त्यांनी पण माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी अजून पुढे ऍडमिशन घेऊन आपलं आपलं करिअर स्वतःच्या पायावरती. कारण आता बरंच बघितलं मी काही मुलं समोर येऊन बोलत नव्हते पण आज रामा धडधडीत बोलतोय सांगतोय की मी हा व्यवसाय करतोय म्हणून. पण असं वाटत नाही की हा तो त्यावेळेस करेल म्हणून. प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं छान. पण असंच बरंच काही आठवण येत. पण आज आपण खूप वर्षांनी एकत्र भेटलो त्यामुळे त्याचा आनंद वेगळाच आहे. आणि आता हा क्षण असा वाटतोय की आजचा दिवस संपूच नाही. एकदम स्पेशल माझ्यासाठी. तर खरंच खूप मी रात्री नाही का माझ्या कामावरून आले 5 वाजता. मी 6 वाजता कामावरून आले. तिथून माझ्या आवरून मी 8 वाजता आले. 4:30 वाजता इथं मी पोहोचले. पण नाही का वेळात वेळ काढून मी पण आणि सगळ्यांना म्हणजे नाही का काही मुली येत नव्हत्या तर त्यांना रिक्वेस्ट करून कन्व्हिन्स करून मी सगळ्यांना यायला सांगितलं. आणि लहानपणीच्या अशा खूप काही आठवणी आहेत. आता सांगायचं म्हणलं तर अख्खा दिवस पुरणार नाही. मुलांनी तितकीच मस्ती केलेली आहे मुलींनी तितकीच केलेली आहे. पण त्यावेळेस खरं आत्ताच्या मुलांमध्ये ना छोट्या लहान म्हणजे नाही का आता काय म्हणतात जन्मलेल्या बाळाला सगळं कळतं असं. पण त्यावेळेस एवढं नॉलेज नव्हतं. पण आता नाही का कलियुग आहे. बरोबर आहे कलियुग आहे. आणि आपल्या इथं अजून माझी एक रिक्वेस्ट आहे. आता बाकीच्यांचे सगळे लग्न झालेत. आपल्यात कोण राहिलंय महेश नवनाथ भास्कर तर तुमच्याकडून घेऊन असतील. नातेवाईक कोण असतील त्यांच्या पण नंद असले तर ते आम्ही पण ते प्रयत्न करतो कारण धनाजीचं माझं बोलणं झालेलं कारण पहिलं आमचं फोन केलं की तेच बोलणं असतं. एक प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे. नक्की. आणि खरं तर आमचं खूप दिवसापासून चालू होतं गेट टुगेदर करायचं कार्यक्रम हा करायचा. आपण एकाला तयार करतो तो दुसरा नको दुसऱ्याला तयार करतो कसं करून सगळं हे करून सगळ्यांना रिक्वेस्ट करून कन्व्हिन्स करून खास करून मुलींचं मी हे करेन कारण मुलं गावात असून काही आले नाही. हा मी कारण मी विशालला सकाळी आलेली मी वरती धाड्यावर होते तिथं गेल्यानंतर तिथं फोन लावला त्याला. पण त्यांनी फक्त मी कामावर आहे असं सांगितलं. मी असं नाही की मी प्रत्येकाला फोन माझ्याकडे जेवढे कॉन्टॅक्ट आहेत मी त्यांना सगळ्यांना मी फोन केले की नाही का बाबा या नाही हे करा. पण विशालनी काही त्याने रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे थोडंसं मला वाईट वाटलं की कारण मी तिथं खास त्याच्यासाठी मी धाडवर गेले होते. दीदीची ते त्यावेळेस गेले पहिलं उठली 8 वाजता फोन लावला त्याला. त्याने काय अगोदर उचलला नाही नंतर उचलला. मग सांगितलं मी बाहेर आहे म्हणून. पण म्हटलं जाऊ दे म्हटलं ना थोडंसं घराकडे बघितलं थोडं म्हणजे त्याची बायको वगैरे बाहेर होती म्हणून मी काही जास्त बोलत नाही त्याला. त्याच्या आधी मीच पहिले कारण त्याने काय म्हटलं की पिंडे येणार त्याच्यासोबत ये नको बाबा म्हटलं त्याची बायकोसोबत नको. असं बरंच काही किस्से आहेत. पण पहिलं सांगायचं केलं तर खूप म्हणजे अख्खा दिवस पूर्ण नाही इतके आठवण येत आपल्या. एवढं बोलून मी माझं 2 शब्द राहणार सावरगाव मी प्रॉपर मध्ये सांगितलं नाही आणि 3.5 वर्ष इथं होतो त्यामुळे ह्या सर्व मित्रांच्या गोष्टी आहेत. आणि माझं बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होतं की माझ्याकडे कोणाची मुलीची कॉन्टॅक्ट नव्हते मुलांचे सर्वांचे होते. मी बऱ्याच जणांना म्हटलं की आपण सर्व वर्गातील मित्र जे आहेत एक दिवशी भेटू. म्हणजे बरेच दिवस झालं म्हणजे आता मी काय पण जास्त भेटत नाही कधी आलो तर सर्वांना पण करतो भेटतो जातो. जे बाहेर गावी आहेत त्यांना पण बोलवू आपण एक जेवणाचं नियोजन करू सर्वांना बोलवू आणि भेटू असं माझी काही दिवसांनी इच्छा होती. पण धनाजीला एक 6 महिन्यापूर्वी तर मला कॉल करतो की आपल्याला गेट टुगेदर करायचं आहे. मी म्हटलं माझ्या पण मनात खूप दिवसापासून आहे. मग ते मुलींचं कॉन्टॅक्ट आहे सर्वांना सांगितलं. मुलींचं पूर्ण ते सोनालीने बघितलं. धनाजीला सर्व मुलांना फोन केले. आता जे आले नाहीत त्यांना पुढच्या वेळेस आपण बोलवू त्यांचं काय अडचण विचारू. जे आले त्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. म्हणजे
आता जे संसार आहे किंवा कोणाचे काय घरचे प्रॉब्लेम असते ते वेळ काढून आले त्यासाठी सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि जे आले नाही त्यांचं पण धन्यवाद. आता त्यांना पुढच्या वेळेस बोलू. हे आता चालू आता हे आपलं पहिला गेट टुगेदर सक्सेस झाले. आपण वर्ष आणखीन एक करू असे मला तर वाटते बघा. ते आपल्याला एक मराठीला कविता होती, लहानपण दे का देवा मुंगी साखळी सरावा काय राव तर रत्न थोर जरा अंकुशाचा मार्ग. तवा वाटायचं कशाला लहानपण पाहिजे आपल्याला. मोठ्या लोकांना बरं आहे, त्यांना अभ्यासाचं टेन्शन नाही, कशाचं टेन्शन नाही. पण आता वाटतंय लहान होतं तेच बरं होतं. थोडं सरच्या 2 छडा खावा लागतील पण कशाचं टेन्शन नव्हतं. काटे सरचं शुद्ध लेखन असो, उमरेचं शब्दार्थ असो, ते येताना टेन्शनच. आज कुठला शब्द विचारतो, आज छडी बसल गणं बसल, पण ते होतं पण तेच बरं होतं असं वाटतं आता सध्या. प्रॉब्लेम असतो काय आता कोणाच्या बायकोचा असेल, कोणाचं आर्थिक असेल, कोणाचं व्यावसायिक असेल, कोणाचं शेतीचा असेल, जे त्याचा प्रश्न राहते. बरोबर. मी सध्या शेती आणि व्यवसाय धन्यवाद. माझा धंदा आहे पोकल्यांचा, भाजीपालाचं काम करतोय आणि छोटा मोठा खरेदी विक्रीचा धंदा आहे. मला घेतोय माधुरी सुनील मगर, आताचं नाव माधुरी औदुंबर चव्हाण. मी हाऊस वाईफ आहे. माझा व्यवसाय मी ऑपरेटर आहे, JCB पोकल्यानं ऑपरेटर आहे. माझं हॉटेलचं बी काम चालू आहे. माझ्याचं नाव सासरचं नाव मंजुषा विश्वास मगर. मी सध्या घरीच असते. आणि सगळे एवढे वेळात वेळ काढून आला त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार. आणि सर पण आले तर बाकीच्या सर आमची इच्छा होती, मी आल्यापासून 2दा विचारले की बाकीचे सर आलेत का, पण नाही म्हणलं. त्यांनी पण कारणं सांगितली ती. चालतंय काय नाही, सगळे व्यवस्थित राहावा, हसत खेळत राहावा एवढीच इच्छा. धन्यवाद. माझं आत्ताच नाव आहे स्वाती दिलीप पाडेकर. मी तुळजापूरमध्ये राहते. मी व्यवसाय करते, साडी सेंटर आहे माझं. आणि मला शाळेतली खूप आठवणी येतात. आता जे इंस्टाग्रामवर आपण व्हिडिओ ते बघितले ना, अक्षरशः डोळ्यात पाणी येते की आता ते दिवस नंतर जगायला मिळतील का असं वाटतंय. आणि आपले क्लास टीचर 8वी 9वी 10वी 3 वर्ष उमरे सरच होते, त्यामुळे उमरे सरांच्या खूप आठवणी येतात आणि कादे सरांचे. आणि उमरे सरांनी आपल्याला 3 वर्ष ग्रामर इतकं छान शिकवलं की ते परत विसरतच नाही लाईफमध्ये. आणि कादे सर पण खूप छान होते, ते आज यायला पाहिजे होते. त्यांच्या पण खूप आठवणी होत्या. मराठी आणि भूगोल विषय त्याने खूप छान शिकवत होते. आणि जे सर जास्त मारत होते त्या सरांचे विषय परफेक्ट होते, त्यामुळं त्या सरांच्या पण खूप आठवणी येतात. मी सध्या गाडी चालवतो, आयसर टेम्पो. 2 गाड्या आहेत माझ्या, एकावर ड्रायव्हर आहे, मी स्वतः चालवतो. शाळेतल्या आठवणी काहीतरी मी महादेव शिंदे लग्नानंतरचे वंदना अण्णासाहेब गुंड दिले स्वर्गामध्ये. मला एकच बोलायचं आहे, धनाजीचं भाषण लय आवडलं मला. कारण का त्यानं आत्ताच्या पिढीच्या लहान मुलांचं ती सांगितलं. मला एकच मुलगी आहे, 3 वर्षाची आहे. पण सध्याला मी मोबाईल हे काय मोठा वापरत नाही. कारण ह्यानं सांगितलं ना, मोबाईलमुळे शिक्षणाकडे ह्याच्याकडं दुर्लक्ष जाते. आपलं बी लक्ष घरात लागत नाही. कारण का मोबाईल 24 तास, आज फोन बी किचनवर ठेवून मोबाईल हे मोबाईलचा सगळा गेला आहे का नाही सगळं. पण माझ्याकडे सध्याला मोबाईल नाही. मी आज अशीच आले कारण का घरच्यांचा मोबाईल घेऊन आले. कारण का सगळ्याकडे सर्वांकडे मोबाईल. पण माझी मुलगी 3 वर्षाची आहे, सगळं बोलते. कारण ती काय म्हणते मला आता सध्याला, आई मी काय होणार तर मी शाळा शिकून हे होणार आहे कलेक्टर. म्हणून मला हे खूप भाषण आवडलं. सगळ्यांपेक्षा छान वेळ काढून ही सगळ्यांना हे छान केलं सोनालीनं आणि काय धनाजीनं 1 नंबरही असं केल्याबद्दल त्यांचे आभारी आहे. सरांची बी आभारी आहे. मला शाळेत काय पहिलं एवढं येत नव्हतं, पण मी माझ्या मुलीला लय कष्ट केले. कारण का मला एकच मुलगी आहे. ट्रॅक्टर चालवतो आणि शेती बघतो. माझं नाव रुक्मिणी भीमराव माळी.
माझ्या सासरकडलं नाव रुक्मिणी वैभव माळी. मी सध्या अंगणवाडी शिक्षिका आहे. आणि सगळ्यांनी कार्यक्रम जे घेतला त्याबद्दल धनाजीचं मनापासून आभार. कारण मुलं गावात असल्यामुळे ते कधी पण भेटू शकतात. मुलींना कसं ती कधी येतात कधी जातात, त्यांना भेटायला मिळत नाही. त्यामुळे ही कार्यक्रम फक्त मुलींसाठी सर्वात खास आहे. आणि माझी एक आठवण सांगायचे, सरांना सांगायचे मला. सर रोज 10 शब्द पाठ करायला सांगायचे. 15 सरांनी या मुलांकडे या बेंच पासून सुरुवात करायची. मग शब्द पाठ करताना सगळे 10 पाठ करत यायचे. माझी मैत्रीण स्वाती आणि मी एकत्र यायचो. तिने 10 पूर्ण 10 करायचे. पण मी काय करायचं, शेवटचा 10वा जे शब्द आहे तेवढाच पाठ करायचा. कारण मला माहिती होतं इकडून मी त्या साईडला बसायचे एकदम सेंटरला. फक्त 10वा शब्द माझ्यापर्यंत यायचा. एकच शब्द पाठ करायचे मी. तेवढा शब्द सगळ्यांनी मार खाल्ला तरी माझ्यापर्यंत 10वा शब्द यायचा. कधी नाही आला तर 9 आणि 10वा 100% करून यायचं. ती 2 शब्द. आणि शनिवारी सकाळी मार खावा लागायचं. मी काय करायचं, मी थोडं उशिरा यायचं. शब्द अर्थ होऊन नंतर अभ्यास चालू व्हायचा, त्या टायमिंगला यायचं. सरांनी काय उशिरा म्हणजे मला थोडा वेळ झाला, पोट दुखत होतं, जी मी रोजच सांगत होते. पण सर मला सांगायचं की आता अंगणवाडीत शिकवत असताना ऑनलाईन सगळं झालंय का, त्याच्यामुळे मला तुमची खरंच आठवण येते की मला त्या टायमिंगला इंग्रजीचं महत्त्व कळालं नाही. पण आता त्याच्यामध्ये काम करत असताना, मुलांना शिकवताना, ऑनलाईनची माहिती भरताना मला इतकी आठवण येते की मला वाटतं त्यावेळेस मी अभ्यास केला असता, शब्दपाठ केले असते. माझ्या काय काय स्पेलिंग आणखीन चुकते ते. पण त्यावेळेस वाटतं मी स्पेलिंग म्हणजे पाठ केले असते तर आता माझ्या स्पेलिंग चुकले नसते. मला सरांचं खरंच आठवण येते की ऑनलाईन झाल्यापासून मला वाटतं मी अभ्यास इंग्रजी किती महत्त्वाचं आहे. आणि इंग्रजी आता पण खरंच महत्त्वाचं आहे. पुढं काम करत असताना ऑनलाईनमध्ये इंग्रजी ही येणं महत्त्वाचं आहे. आणि लिखाण काम मला कधी करू वाटत नव्हतं. लिखाण काम फक्त स्वाती मगर करायचं. मी फक्त तिच्यापाशी जाऊन बसायचं. काय वाटायचं का दे सरांनी एक छडी मारली की बस झालं. पण आता शाळेत मला इतकं लिखाण काम करावं लागतंय की असं वाटतंय मला ती जी नको वाटत होतं ते आता मला आलं. पण खरं सर त्यावेळेस आम्ही मनापासून अभ्यास केला असता, शिक्षणाचं महत्त्व त्यावेळेस कळालं नाही. पण आता काम करत असताना शिक्षणाचं महत्त्व खरंच समजून येते. त्याबद्दल खरंच सगळ्यांचा आभार की कार्यक्रम ठेवला, आम्हाला सगळ्याला भेटायला मिळालं. तुम्ही गावात कधी पण भेटू शकता. आम्हाला असं झालं की आज तहान लागत नाही ना भूक लागत नाही. फोटो काढतात, रील काढतात. जेवणाची म्हणजे कसलीच आठवण आहे. घरी 10 वाजता शाळा सुटली की जेवायची आठवण येते मला. पण आणखीन मला जेवायची आठवण की शाळा सुटली का नाही का. 1 वाजले की मला जेवणाचा डब्याची आठवण येते. पण आज सगळ्या संग बोलत असताना ह्याच्यामध्ये असताना सगळ्यामध्ये मला भारावून गेले. मग खरंच पुढं चालून आणखीन एकदा कार्यक्रम ठेवावा की धनाजी आणि सोनालीला खरंच विनंती. कारण काही सर राहिले ते आणखीन 1 वर्षांनी 2 वर्षांनी ठेवा. आणि कुणाच्या घरी काय असेल तर सगळे एकत्र मित्र बोलवत जावा. ग्रुप आहे आपल्या ग्रुपमध्ये रिप्लाय देत जावा. कारण कुणाच्या घरी काय त्याच्या निमित्तानं तुम्हाला भेटता येते, त्याच्या निमित्तानं आम्हाला पण भेटता येते. सगळे काम करतो. शुभांगी सुधाकर मगर तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. आणि सगळेजण मला लाडाने म्हणायचे. त्यामुळं सगळेजण माझे मित्र मैत्रिणी छोकरी म्हणायची. त्यामुळे सरांना पण शुभांगी नाव लवकर लक्षात नाही येणार. त्यामुळे सर पण छोकरीच म्हणायचे. माझं सासरचं नाव आहे शुभांगी अरविंद वडणे. आमची 2008ची बॅच आहे. आता आमचे सर उमरे सर इंग्रजी विषयाला शिकवायला होते आम्हाला. ज्यावेळेस सर शिक्षणाचे मार्गदर्शन करत होते त्यावेळेस आम्हाला त्याची किंमत कळली नाही. आणि आमचं त्यावेळेस सवय होतं की गप्पा मारणे, हिंडे फिरणे, मस्ती करणे. त्यावेळेस आम्हाला शिक्षणाची किंमत कळली नाही. परंतु आता आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस आम्हाला शिक्षणाची किंमत कळाली. आता आम्ही आमच्या मुलांमध्ये आमचं बालपण रमवत आहे. त्यांना आपण आम्ही सरांसारखं मार्गदर्शन करत आहे. आता जे सरांची इच्छा होती की आम्ही पुढे शिकून चांगलं आम्हाला मार्ग मिळाला पाहिजे किंवा आम्ही शिक्षण पूर्ण करायला पाहिजे. त्यावेळेस आमचं काही फॅमिली अडचण असल्यामुळे झाले नाही शिक्षण. पण आता आम्ही आमच्या मुलांना सरांनी जसं मार्गदर्शन दिलं आम्हाला
तसं आम्ही शिकू. आता माझा मुलगा आहे, आता 10वी झालेली आहे मुलाची. आता त्यांनी त्याचं कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्या आमच्या फॅमिलींची इच्छा आहे की त्यांनी आता डिप्लोमा करावा, इंजिनिअरिंग करावी. जे आम्हाला सरांनी मार्गदर्शन दिलं ते आम्ही आमच्या मुलांना देऊ आणि चांगलं शिक्षण देऊ. या ठिकाणी मला खूपच आनंद होत आहे. एवढे बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. मी या ठिकाणी तुमच्या समोर कविता सादर करतो. जे आपल्या ग्रुपमध्ये आलेली आहे कविता. आनंद शोधत बसलो होतो. तो 10वीचा शेवटचा पेपर आला. मी गेलो हायस्कूलला सोडून. माझा वर्गातला बेंच तिथंच राहिला. बाहेर जाताना कळत नव्हतं आता येथे परत येणे नाही. आयुष्याच्या पानावर मित्रांनो आणि मैत्रिणींनो शाळेसारखं सुख नाही. अपाट रस्त्यावर आता गाडी माझी सोसात असते. भली मोठी गाडी पण सोबत त्यात कोणीच नसते. 4 चाकीच्या गाडीत मात्र मित्रासोबत डबल चिप फिरणार आहे. सायकलीची सर येणार नाही. आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख परत नाही. आता झालो मोठे आम्ही, कळते आम्हा सर्व. शाळेतून बाहेर पडल्यावर मिटला माझा सारा गर्व. एका हाती लॅपटॉप आणि एक बॉस कामाची मेल पाठवतो. दंग झालेल्या या जीवनात मग शाळेचा बेंच पुन्हा आठवतो. पण जेव्हा कळायला पाहिजे होते तेव्हा माणसाला कळत नाही. आणि आयुष्याच्या पानावर या मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. आता दिवसाला आणतो मी खूप सारे पैसे कमवून. पैसा पैसा म्हणत म्हणत जातो साऱ्या गर्दीत हरून. त्या बोल्या मोठ्या रकमेला आईच्या 1 रुपयाची सर नाही. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी. आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय. दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी